होती मी की आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे 3x - 4y = -7 आणि आपल्याला x आणि x ची व्हॅल्यू स्वतः घेऊन x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग आता मी x ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 घेतली तर 3 × 0 म्हणजे 0 -4y = -7. मग आता दोन्ही बाजूला जर मायनस मायनस आहे, या पण बाजूला राईट हँड साईडला पण मायनस आहे आणि लेफ्ट हँड साईडला पण मायनस आहे, ते कॅन्सल करून टाकायचे. म्हणजे y = किती येईल 7/4. मग आता y = जर 7/4 आलं तर किती येईल व्हॅल्यू? पॉइंट मध्ये येईल ती व्हॅल्यू. काय येईल? पॉइंट मध्ये येईल, कारण की 4 डिवाइड पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून मग भाग देताना काय करायचं की 4 ने पहिले 7 ला दिला 3 आणि मग इथे किती उरले 4 × 1 = 4 1.75. 75 असं 1.75. आता आपल्याला 1.75 हा ग्राफवर प्लॉट करताना थोडा कठीण जाईल. कठीण याच्यासाठी जाईल की आपल्याजवळ 1 आणि 2 याच्या मधात तो कुठेतरी घ्यावा लागेल, तर तो ऍडजस्ट करावा लागेल. म्हणून जनरली आपण अशा व्हॅल्यू घेत नाही. म्हणजे काय करायचं की जनरली असे म्हणजे हा 0 ही व्हॅल्यू घ्यायची नाही, जेणेकरून आपल्याला पूर्ण व्हॅल्यू अशा व्हॅल्यू आपण इथे घ्यायच्या, कारण हा प्लॉट करताना कठीण जातो. म्हणून मग आपण दुसरी व्हॅल्यू इथे घेऊ, ही नाही घेऊ. असं ऍडजस्टमेंट करायचं तिथे करताना सुद्धा, गणित करताना. आता आपण x = 1 घेऊ. x = मग आता तुम्ही इथे पहा 3 × 1 -4y = -7. 3 × 1 म्हणजे 3 -4y = -7 म्हणजे -4y = -7/-3 -4y = -7 आणि -3 म्हणजे -10. पुन्हा y = 10/4 म्हणजे y = पुन्हा काय आला किती आहे 2.5. म्हणजे ही पण व्हॅल्यू तशीच आली 2.5. मग आता येऊ द्या, आता काही याला हे नाही, कारण 4 × 2 = 8. खाली उरले. आलाय का हे लक्षात? तुमच्या लक्षात आलं का हे 10/4? हो मॅम. तर ही व्हॅल्यू म्हणजे आपल्याला पहिला कोऑर्डिनेट 1 आणि 2.5 मिळाला. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू पुट करायची. इथे मी -1 घेते, x ची व्हॅल्यू घेते -1. तर इथे -1 टाकते. आता पहा 3 × -1 -4y = -7. 3 × -1 म्हणजे -3 -4y = -7. -4y -7 +3 म्हणजे -3 -4 = -7. तर -4y = -7 म्हणजे -4y = किती येईल? -4, कारण -7 + -4 आणि y = येईल 1, कारण दोन्ही बाजूला मायनसचे साइन आहे. कोणाकडचा आवाज आहे इतका? प्लीज तुमचे माईक हे करा. तर y = येतं 1. म्हणजे जर तुम्ही -1 घेतली x ची व्हॅल्यू, तर y ची व्हॅल्यू तुमची -1 आणि 1 येते. अशा प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू काढता येतात. अजून आता एखादी दुसरी व्हॅल्यू आपण घेऊ, 2 घेऊ. इथे x = मी -2 घेते. x = -2 घेते. तर 3 × -2 -4y = -7. मग 3 × -2 म्हणजे -6 -4y -7. -4y -7 मग +6, कारण हा -6 तुम्ही इथे घेतला, इथे गेल्यावर तुमचा +6 झालाय. मग -4y = -1 आला आणि दोन्ही बाजूला मायनस मायनस कॅन्सल झाला. y = 1/4. आता पुन्हा हे 0 पॉइंट येईल समथिंग. आलं का लक्षात? ही जी व्हॅल्यू आहे ती तुमची 0 पॉइंट मध्ये येईल. 0. आय थिंक 25 वगैरे येईल ही.
ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस करताना तुमच्या व्हॅल्यू कशा येतात, निगेटिव्ह येतात, पॉझिटिव्ह येतात. म्हणजे -2 घेतले तर 0.25. आता ह्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही ग्राफवर प्लॉट करता तेव्हा व्यवस्थित करायच्या थोड्या. आता इथे पुन्हा आपण आता ह्या इक्वेशनचं जसं आपण काढलं तसं आपण या 5x - 2y या इक्वेशनचं काढूया. सांगा. याच्यामध्ये पण असा पहिले टेबल तयार करायचा. सेम प्रोसिजर. x, y आणि xy. x, y आणि xy. चला सांगा फटाफट. आता तुम्ही बोला. तुम्ही सांगा, मी करते. ज्याच्या घरचा आवाज असेल ते नका बोलू फक्त. बाहेरचा आवाज खूप येतोय कोणाकडचा. चला बोला फटाफट. अंजली सांग, स्मित सांग. चला आपण ह्या व्हॅल्यू मॅम एक्स ची व्हॅल्यू 1 घेऊ आपण. x ची व्हॅल्यू पहिले आता तन्मय म्हणतो 1 तर 1 घेऊ. मग इथे कसं लिहू? 5. सांग तन्मय फटाफट. 5 into 1 minus 2y is equals to 0. राईट. हा. नेक्स्ट. -2y is equal to 5 minus 2y is equals to 0. राईट. 2 minus 2y is equals to 0 minus 5. गुड. Minus 2y is 0 equals to minus 5. -5. हा. Y is equals to minus 5 2. upon minus 2. म्हणजे मायनस मायनस कॅन्सल करून टाकायचे ते. हा. म्हणजे y इक्वल टू पटकन मॅम 2.5. 2.5. 2.5. हा. 2.5. राईट. म्हणजे पहिला जो पॉइंट आला तुमचा 1 आणि 2.5. ठीक आहे. आता अंजली तू सांग. काय घ्यायची व्हॅल्यू? अंजली. मॅम 2. हा. 2. इथे 2 घेतले. मग किती आले? 5 into 2 minus 2y is equal to 0. हा. राईट. हा. 10 minus 2y is equal to 0. राईट. Minus 2y is equal to 0 minus 10. राईट. पुढे मॅम 2y is equals to minus 10. minus 2y is -10. equal कारण to 0 मधून -10 गेला म्हणजे -10. मग मायनस मायनस कॅन्सल झाले. y Y is equals to 10 upon 2. Minus 10. म्हणजे y इज इक्वल्स टू 5. y is equal to 10 upon 2. म्हणजे किती? 5. राईट. 2,5. सांगेल. तिसरी कोण सांगेल? सांग. इष्टी, स्वरा सांगा. मॅम आपण minus 2 घेऊ आता. हा, घ्या. -2 घ्या. हा. म्हणजे इथे 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 -2. 5 into -2 किती झाले? 5 into -2 Minus 10. Minus 10 minus 2y is equals to 0. राईट. हा. Minus 2y is equals to 10. 0 प्लस 10 म्हणायचं. 0 हा -10 या गेल्यावर +10. नेक्स्ट. Minus 2y is equals to 10, ma'am. हा. Minus y is equals to 10 upon minus 2. हा. सोहन बोलतोय का? हा. 10 upon -2 म्हणजे किती आले? y is equal to -5. -5. राईट. -5. -2 -5. राईट. आता हे प्लॉट करायचे. हे जे पॉइंट आहे. आता हे प्लॉटिंग काल जसं सांगितलं होतं तसं करायचं साधं. पहिले 1 आणि 2.5 म्हणजे 2 आणि 3 च्या अगदी बिटवीनला घ्यायचा हा. -1 1 2 0.25. आता काल जे ग्राफ आपण ग्राफवर जे पॉइंट आपण प्लॉट केले तिथे कोणाला अडचण आली का? तुझा काहीतरी प्रश्न होता काल. तू सांग मला काय पहिले. अंजली सांग तुझा काय प्रश्न होता काल? तू काल ग्रुपवर टाकलं होतं ना? हो मॅम. 1 मिनिट. सांग. मॅम ग्राफ मध्ये जसं हे 0 वरती जर हे आलं म्हणजे y ऍक्सिस वरती जर 0 आणि -2 मध्ये हे आलं तर मग मॅम पॉइंट कुठे घ्यायचा? -2 मध्ये की 0 मध्ये? नाही मला तू सांग
0 -2 आहे की -2 0 आहे? पहा, -2 0 असेल, ठीक आहे, -2 आणि 0 असा पॉइंट असेल, हम्म. हा एक्स ऍक्सिस वर -2 येईल, बरोबर आहे? हम्म. एक्स ऍक्सिस वर -2 घ्यायचा हा, कारण वाय तर 0च आहे, वाय कोऑर्डिनेट 0च आहे. आणि 0 हो. -2 आला समजा, तर हा -2 कुठल्या ऍक्सिस वर घ्यायचा? वाय वर. वाय मध्ये. व्हर्टिकल जो ऍक्सिस आहे वाय आपला, त्याच्यावर येईल हा -2. आलं लक्षात? हो मॅम. हा, अजून कुणाला प्रश्न आहे का? ग्राफ कसा प्लॉट करायचा? तर म्हणजे ग्राफ काढताना पॉइंट कसे प्लॉट करायचे, कोणाला अडचण असेल तर मला सांगा, कारण आपण इथे ग्राफ नाही काढणार आहोत. फक्त आपल्याला हा टेबल तयार करू, ग्राफ तुम्ही तयार करायचा घरी तुमच्या ग्राफ पेपर घेऊन त्याच्यावर प्रॅक्टिस करा. सांगा फास्ट. हो मॅम. कुणाला अडचण आहे का बेटा? बाकी वैष्णवी, सृष्टी वगैरे, नो मॅम. स्मित, स्वरा? नो मॅम. कारण की तुम्ही जोपर्यंत करून नाही पाहणार ना, तोपर्यंत तुमच्या लक्षात नाही येणार. बरं, हा टेबल कसा तयार करतात हा लक्षात आलाय का? कसे टेबल तयार करायचे तर? हो मॅम. हो की नाही? येस ऑर नो? हो मॅम. मग कराल ना घरी? येस मॅम. हो मॅम. हो मॅम. ठीक आहे. आता आपण कारण तुम्ही करून पाहाल 1.1 आणि 1.2. आता तुम्ही काय कराल घरी? आता तुम्ही ते गणित सोडवून मला व्हॉट्सअपवर पाठवा बरं, माझ्या पर्सनल. मला बघू द्या किती मुलं घरी करतात गणित. तर की तुम्हाला होमवर्क हो हो मॅम. गुगल याच्यावर होमवर्क पण तुम्हाला ते जमवता येतं नाही गुगलवर टाकायला, गुगल क्लासरूमवर टाकू का? प्रॉब्लेम टाकू का? टाकून पहा. टाका मॅम. टाका मॅम. चालेल, 2 प्रॉब्लेम मी गुगल क्लासरूमवर टाकून पाहिल. तुम्हाला जमले तर पहा, करता आले ते तर मला गुगल क्लासरूमवरच पाठवा, म्हणजे तुमचे चेक होतात ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ग्राफिकली पण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे लिनियर इक्वेशन आहे, ह्या लिनियर इक्वेशनचा जे 2 लाईन ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट होतात ते राहतं त्याचं सोल्युशन. आता आपण याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे डिटर्मिनंटचा. डिटर्मिनंट. आता हा जो डिटर्मिनंटचा पॉइंट आहे, या डिटर्मिनंटच्या पॉइंटमध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं की डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2. किती राहते? डिटर्मिनंटची डिग्री नेहमी 2. आता डिटर्मिनंट मध्ये कसं तो डिटर्मिनंट आपण कसा डिनोट करतो? फॉर एक्झाम्पल इथे पहा, ए, 2 आडव्या रेषा अशा उभ्या रेषा घ्यायच्या, ए, बी, सी, डी. अशा प्रकारे आपण तो डिटर्मिनंट जो असतो तो आपण त्या रो आणि कॉलम मध्ये आपण हे करत असतो. रो आणि कॉलम मध्ये आपण तो डिटर्मिनंट लिहित असतो. मग आता ह्या डिटर्मिनंटची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर ती व्हॅल्यू काढताना आपण नेहमी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे एडी आणि बीसी. म्हणजे तुम्हाला ह्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायला आली परीक्षेमध्ये तर तुम्ही कशी काढायची? एडी मायनस बीसी. काय काढाल? एडी मायनस बीसी. मग तुम्हाला इथे पेपरमध्ये काय येतं की असा डिटर्मिनंट दिलेला राहतो. फॉर एक्झाम्पल इथे आता 5 आहे, इथे -1 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. कशी काढाल? सांगा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. मॅम 5 into 2 minus 1 into 3. म्हणजे पहिल्या जो ब्रॅकेट येईल त्याच्यामध्ये काय येईल? 5 into हा, पहिले याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मायनस 2 ज्या हे असतात त्याच्या मधात नेहमी मायनसचं साइन आलं पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मग आहे -1 into 3. -1 into 3. मग आता 5 into 2 किती येईल? 10. 10. -3. हे नेहमी लक्षात ठेवा. बरेचदा मुलं इथे गोंधळ करतात. तो गोंधळ तुमचा असा होतो की तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे आता ही -3 आलेली आहे इथे, आणि त्याच
ते जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस साईन आहे. म्हणजे इथे तुम्हाला 2 मायनसचे साईन मिळतात. हा एक मायनसचा साईन आणि ह्याचा आलेला आन्सर मायनसमध्येच आलेला आहे म्हणजे -3. आणि मग याची व्हॅल्यू काढताना तुम्ही 10 - 3 नाही करायचं. 10 + 3 बिकॉज दीज आर द टू सिमिलर काय आहेत हे साईन आहेत. मायनस 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 तुम्हाला माहित आहे, आपण शिकलो आहे की मायनस मायनस काय होते, प्लस होते. प्लस होते प्लस मग या व्हॅल्यू किती आली, 13. 13. काय आली, 13. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढायला येतील परीक्षेत. सिंपल आहेत, खूप सिंपल आहे, पण थोडी प्रॅक्टिस तुम्हाला याच्यामध्ये करावी लागते. की क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना तुम्ही हे लिहिताय ना, की नुसतं गोलाव करून राहिले, लिहून राहिले ना तुम्ही, मी तुमची बुक बघेल. लिहिताय की नाही, काय म्हणते मी, तुम्ही लिहित असताना बुक मध्ये मॅम लिहत आहे. हा चला लिहून घ्या मग, कारण तुम्ही जर लिहून नाही घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता नाही येणार. मग मी नेक्स्ट विचारेन ते सांगाल. चला फास्ट, चला घ्या फास्ट फास्ट घ्या. 2 मिनिट. सर चांगले सण दिसते का तुम्ही महागे झालं मॅम. नाही मॅम 2 मिनिट. काय पाहा लागते यार स्मरण झालं मॅम. हा ठीक. आता एक अजून प्रॉब्लेम देते पहा. हे बियाणे 2√3 आणि 9. त्यानंतर इथे 2 आहे, खाली 3√3. आता हा जो डिटर्मिनंट आहे, हा डिटर्मिनंट तुम्हाला सर्ड मध्ये आहे, सर्ड मध्ये किंवा स्क्वेअर रूट मध्ये. तो त्याच्यातला तुम्हाला माहित आहे, मिक्स सर्ड आपण मागल्या वर्षी सर्डचं जे चॅप्टर होतं त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तर हा कसा सोडवायचा, हे असं जर प्रॉब्लेम आला तर ते कसं सोडवायचं. पहिल्यांदा कशाची कशाची मल्टिप्लिकेशन करावं लागेल सांगाल, बोला पटकन. 3 × 3√3. हा राईट. फक्त एक अंजलीच बोलते, बाकी का नाही बोलत. तू थांब बरं अंजली, बाकी बोला बरं. श्रद्धा वगैरे कोण कोण जॉईन झालेला आहे, सृष्टी. 2√3 मल्टिप्लाय 3√3. ते रूट हा 2√3 मल्टिप्लाय बाय 3√3 मायनस 1 हा मायनस 6 रूट नाही, पहिले आता हे सांग ना. 6 2 29. 2 हा 9 into 2. 9 मी सांगू? नाही आता राहू दे. 9 -9 × मायनस कशाला, मायनस हा त्या ब्रॅकेटच्या बाहेर राहील, आतमध्ये नाही मायनस. तो मायनस तर त्या दोन हो मॅम ते आतमध्ये 9 × 2 आहे सिंपल. मग आता इथे इथे प्रॉब्लेम येतो, बरेचदा इथे चुका करतात. आता इथे नेहमी लक्षात ठेवा, व्हॅल्यू काढताना सर्टच्या बाहेर जे कोइफिशियंट आहेत हे याची मल्टिप्लिकेशन वेगळी करायची आणि नंबर्स आहेत त्याची मल्टिप्लिकेशन वेगळी करायची. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन करताना 2 × 3 म्हणजे 6 येईल, म्हणजे 2 आणि 3 मल्टिप्लिकेशन करायचं. 6 रूट 3 मल्टिप्लाय बाय √3 × √3.
√3 इंटू √3 किती येते? √9. हा Root root 9. म्हणजे इथे किती येईल? 6 इंटू √9 आणि इथे 81. किती येते तुम्हाला? हा किती आला? 80. 9 इंटू 18. आता इथे 80. इथे पुन्हा लक्षात ठेवा 6 इंटू काय येईल हे √9 म्हणजे? 81. 3. अरे √9 म्हणजे 3. 3. 81 कसं काय? तुला 9चं रूट काढायचं आहे ना, तुला स्क्वेअर थोडी करायचं आहे. 9चं काय हो काढायचं? हो मॅम. काढायचं. हा म्हणजे 6 इंटू 3 मायनस 18. मग आता 6 इंटू 3 18. 18. 18 minus 18 right. minus 18. म्हणजे 18 किती आला? minus 0. 18. 0 मॅम. ठीक आहे. तर अशा 0. हा minus 18. 0. ठीक आहे. चला लिहून घ्या हे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला डिटर्मिनंट जे आहे ते डिटर्मिनंट सोडवता आले पाहिजे. कशाचा आवाज आहे रे? झालं का? हो मॅम झाला. मॅम 2 मिनिट. हा झालं मॅम. आता मी इथे अजून एक प्रॉब्लेम घेते पहा. चला सांगा आता. सोहन सांग बर. सोहन बोल आता तू कर. minus पहिलं ब्रॅकेट bracket -3 into -2. राईट. -3 इंटू -2. हा minus हम्म. minus bracket मायनस ब्रॅकेट राईट. -1 into 2. नाही 2 -1 into इंटू नाही -1 इंटू 2 चालतं. कसंही चालतं. 2 इंटू -1 चालतं किंवा -1 इंटू 2 पण चालतं. हा नेक्स्ट. -6. रॉंग तन्मय. 6 हा मॅम 6 मायनस मायनस कधी minus मल्टिप्लिकेशन मायनस होत असतं का? मॅम मायनस प्लस. हा म्हणजे किती येईल? 6 राईट. हा into -2. -2. -2 है ना, कारण हा मायनस minus हा आणि इथे -1 इंटू 2 आहे. 6 + 8. हा मायनस काय आहे इथे? -1 6 + 2. -1 इंटू 2 काय होईल? इथे मायनस येईल कारण इथे एकच मायनसचं साईन आहे. त्याच्यामुळे इथे -2 येतील. ठीक आहे. म्हणजे 6 मायनस मायनस किती झाला? प्लस. 6 प्लस 2 म्हणजे याचा झालं 8. 6 प्लस 2 म्हणजे किती आला? 8. ठीक आहे. आलं लक्षात? चला लिहून घ्या. मॅम मी पहिलेच केलं. मॅम मी पण गुड. झालं मॅम. गुड. तर आपण एवढं आज तुम्ही याची प्रॅक्टिस करा. मी आज तुम्हाला गुगल क्लासरूम जे आहे त्या गुगल क्लासरूमवर होमवर्क देते आणि गुगल क्लासरूमवरच मला पाठवायचा प्रयत्न करा. करून पहा, जमलं तर ठीक आहे.